गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण बघणार आहोत प्रॉब्लेम पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशचा. पूर्वा, सुदीपा अँड क्रांती आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 4:2:1. They decided to share profit and losses in the ratio of 4:2:1. They decided to dissolve the firm on 31st March 2016. Balance sheet is as under. इथपर्यंत 31 मार्च 2016ला डिझॉल्युशन होत आहे. बॅलन्स शीट 31 मार्च 16ची आहे आणि पूर्वा, सुदीपा आणि क्रांती यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो 4:2:1 आहे. एवढा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. लायबिलिटी साईड बघितली बॅलन्स शीटची तर पूर्वा, सुदीपा आणि क्रांती यांचे कॅपिटल दिलेले आहे. अनसेक्युअर्ड लोन 10% दिलेलं आहे. बिल्स पेएबल आणि क्रेडिटर दिलेले आहेत. म्हणजे घेताना आपल्याला तिघांचे कॅपिटल द्यायचे, अनसेक्युअर्ड लोन द्यायचे 10%चं, बिल्स पेएबल आणि क्रेडिटर द्यायचे. या सगळ्या लायबिलिटीज सेटल करायच्या. असेट साईड बघितली तर लँड अँड बिल्डिंग, मशिनरी, डेटर, स्टॉक, कॅश अँड बँक अशा असेट आहेत. पैकी कॅश अँड बँक ही 1,000ची जी असेट आहे ती आपल्याला महत्त्वाची आहे. ओपनिंग बॅलन्स म्हणून आपल्याला घ्यायला लागेल स्टेटमेंट शोईंग पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश बनवताना. ॲडजस्टमेंट पैकी 1,600 रुपये प्रोव्हाइड करायचे रिअलायझेशन एक्सपेन्सला आणि उरलेली कॅश डिस्ट्रीब्यूट करायचे. 1,600 रुपयाची ती प्रोव्हिजन आपल्याला सुरुवातीला करावी लागेल. अमाऊंट रिअलाइज बद्दल म्हणाल तर 3 रिअलायझेशन आपल्याला दिले आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड. ॲक्च्युअल रिअलायझेशन एक्सपेन्स 1,000च झालेत. सो 1,600 प्रोव्हिजनपैकी 1,000 गेले की 600 राहतात, ते परत ॲड करायला लागतील तिसऱ्या रिअलायझेशनमध्ये. अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम आहे. आपण सुरुवात करूया. स्टेटमेंट शोईंग एक्सेस कॅपिटल, पर्टिक्युलर्सचा कॉलम, मग पूर्वा, मग सुदीपा आणि मग क्रांती. पहिला आपण कॅपिटल बॅलन्स घेऊ. कॅपिटल बॅलन्स घेत असताना पूर्वाचा कॅपिटल बॅलन्स किती आहे बघा, 2 लाख दिलेला आहे. सुदीपा बघितली तर आपल्याला कॅपिटल बॅलन्स दिलाय 1,20,000 आणि क्रांती बघितला तर 40,000. कॅपिटल बॅलन्स नंतर त्याच्यात काही रिझर्व्ह फंड, जनरल रिझर्व्ह असेल तर ऍड करतो. प्रॉफिट लॉस डेबिट बॅलन्स म्हणजे असेटला असेल तर लेस करतो आणि ऍडजस्टेड कॅपिटल काढतो आपण. तसं इथं काही नाही, त्यामुळे डायरेक्ट आपण लिहिणार प्रॉफिट शेअरिंग रेशो. प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्याला क्लिअर कट दिलाय 4:2:1, 4:2:1. कॅपिटल आणि प्रॉफिट शेअरिंग रेशो लिहिला की आपण काय कॅल्क्युलेट करतो, युनिट व्हॅल्यू किंवा युनिट कॅपिटल, कॅपिटल बॅलन्स भागिले प्रॉफिट शेअरिंग रेशो. 2 लाख भागिले 4 म्हणजे 50,000 येईल पूर्वाचं. 1,20,000 भागिले 2 म्हणजे 60,000 येईल सुदीपाचं. आणि क्रांतीचं 40 भागिले 1 म्हणजे 40,000. अशा पद्धतीने इथवर आपण पोहोचलेलो आहोत. युनिट व्हॅल्यू आल्यानंतर आपण बघितलं तर 50, 60 आणि 40 यातलं छोटं 40 आहे क्रांतीचं जे कॅपिटल आहे ते, त्याला आपण म्हणणार बेस कॅपिटल. 40,000 हे तिघात छोटं असल्यामुळं आपण बेस कॅपिटल म्हणून 40,000 घेणार. एकदा का आपल्याला बेस कॅपिटल मिळालं की आपण काढणार प्रपोर्शनेट कॅपिटल. कसं प्रपोर्शनेट कॅपिटल काढणार तर बेस कॅपिटल गुणिले प्रॉफिट शेअरिंग रेशो. 40,000 गुणिले याचा प्रॉफिट शेअरिंग रेशो पूर्वाचा 4, सो 1,60,000. सुदीपा बघितलं तर 40,000 गुणिले प्रॉफिट शेअरिंग रेशो 2, सो 80,000. आणि क्रांती बघितलं तर 40,000 गुणिले प्रॉफिट शेअरिंग रेशो 1 म्हणजे 40,000. त्याच्यानंतर आपण कॅल्क्युलेट करतो ते म्हणजे एक्सेस कॅपिटल. कसं कॅल्क्युलेट करतो तर जो आपला कॅपिटल बॅलन्स किंवा ॲडजस्टेड कॅपिटल असतं त्याच्यामधनं
प्रपोर्शनेट कॅपिटल आपण काय करतो, मायनस करतो. कॅपिटल बॅलन्स जो आपला दिलेला आहे त्याला आपण नंबर दिलेला आहे 1. प्रपोर्शनेट कॅपिटल आहे त्याला नंबर आहे 5. 1 मधनं 5 मायनस केलं म्हणजे 2 लाखातनं 1,60,000 गेले की किती शिल्लक राहणार आहे, तर 40,000 राहतील. 1,20,000 मधनं 80 गेले, 40,000 राहिले. आणि क्रांतीचे 40 मधनं 40 गेले, एकाचं जे नील होतं ते क्रांतीचं नील झालंय. क्रांतीचं इथून पुढे बघायचं नाही. आता आपण पूर्वा आणि सुदीपा यांच्यात एक्सेस कॅपिटल काढायचं आहे. प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्याला माहिती आहे 4:2 असा या दोघींचा असणार आहे, पूर्वा आणि सुदीपा. पुन्हा आपण सुरुवात करू. युनिट व्हॅल्यू बरोबर एक्सेस कॅपिटल भागिले प्रॉफिट शेअरिंग रेशो. 40,000 भागिले हा 4 म्हणजे 10,000 रुपये आले पूर्वाचे. सुदीपा बघितलं तर तिचा 40,000 एक्सेस कॅपिटल, प्रॉफिट शेअरिंग रेशो 2, सो 40 भागिले 2 म्हणजे 20,000. आता 10 आणि 20,000 मध्ये छोटा कोण, 10,000. त्यामुळे आपण बेस कॅपिटल घेणार 10,000 रुपये. बेस कॅपिटल एकदा का आपलं 10,000 आलं की पुढची स्टेप अशी की आपल्याला प्रपोर्शनेट कॅपिटल काढायला लागणार. कसं काढणार, तर अगदी सोपं आहे. जे आपलं बेस कॅपिटल आलेलं आहे त्या बेस कॅपिटलला प्रॉफिट शेअरिंग रेशोनं गुणायचं. बेस कॅपिटल 10,000, प्रॉफिट शेअरिंग रेशो 4, सो 10 चोक 40,000 पूर्वाचं. सुदीपा बघितलं तर 10,000 आलंय बेस कॅपिटल, प्रॉफिट शेअरिंग रेशो 2 आहे, 10 दून 20,000. आता पुढं काय करायचं, तर आपल्याला काढायचंय अल्टिमेट एक्सेस कॅपिटल. कसं काढणार, तर सोपं आहे. एक्सेस कॅपिटल जे होतं त्या एक्सेस कॅपिटल मधनं आपण जे प्रपोर्शनेट कॅपिटल आत्ता काढलंय ते काय करायचं, मायनस करायचं. एक्सेस कॅपिटल आपण काढलं होतं 6 नंबरच्या स्टेपला, आता प्रपोर्शनेट काढलंय 9 नंबरला. 6 नंबर स्टेपमधनं 9 नंबर स्टेपचा आकडा वजा करायचा. पूर्वाचं बघितलं तर 40 मधनं 40 जातील, नील होईल. आणि सुदीपा बघितली तर 40,000 मधनं 20,000 गेले की तिचं 20,000 राहतील. हे आहे अल्टिमेट एक्सेस कॅपिटल. सुदीपाचं 20,000 हे सगळ्यात पहिलं आपल्याला द्यावं लागेल. प्रपोर्शनेटमध्ये आलेले 40 आणि 20,000 अनुक्रमे पूर्वा आणि सुदीपाचे हे 2 नंबरला द्यावे लागतील. आणि जे अगोदरचं प्रपोर्शनेट कॅपिटल आलं होतं 1,60,000, 80 आणि 40 पूर्वा, सुदीपा आणि क्रांतीचं, ते आपल्याला 3 नंबरला देणं गरजेचं ठरेल. तर अशा पद्धतीनं आपण स्टेटमेंट शोईंग एक्सेस कॅपिटल या ठिकाणी काय केलेलं आहे, तयार केलेलं आहे. याच्यानंतर आपल्याला जे बनवायचं आहे ते आहे स्टेटमेंट शोईंग पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. आता मित्रांनो, स्टेटमेंट शोईंग पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश बनवत असताना काय काय लायबिलिटीज आहेत, तर पहिला कॉलम पर्टिक्युलर्सचा येईल, दुसरा कॅश अवेलेबल येईल. लायबिलिटी घेताना पहिलं आपलं 10% लोन जे अनसेक्युअर्ड दिलं आहे ते घ्यावं लागेल. त्यानंतर आपल्याला बिल्स पेएबल आणि क्रेडिटर्स हे दोघे घ्यावे लागतील. त्याच्यानंतर जर आपण विचाराल तर तिघांचे कॅपिटल पूर्वा, सुदीपा आणि क्रांती यांचे घ्यायला लागतील. म्हणजे 6 लायबिलिटीज, कॅश अवेलेबल असे 7 अमाऊंटचे कॉलम आणि एक पर्टिक्युलर्सचा कॉलम. आता लोन अनसेक्युअर्ड आहे, बिल्स पेएबल आणि क्रेडिटर्स या पण 2 लायबिलिटीज आहेत. त्यामुळे देताना रेशोत आपल्याला या तिन्ही लायबिलिटीज एकदम द्याव्या लागतील. 10% लोन, बिल्स पेएबल आणि क्रेडिटर या तिन्ही अनसेक्युअर्ड लायबिलिटीज आहेत. लोनला क्लिअरली अनसेक्युअर्ड म्हटलंय त्यामुळे त्या एकत्र द्याव्या लागतील आणि त्या दिल्या की मग कॅपिटलकडं वळावं लागेल. आपण आता सुरुवात करूया कशा पद्धतीनं
हे स्टेटमेंट बनवायचं त्याची. पहिली गोष्ट आपण लिहिणार बॅलन्सेस, ओपनिंग बॅलन्स. कॅश अवेलेबल जर बघितलं असेट साईडला तर आपल्याला 1000 दिसते, ती घेणार. 10% अनसेक्युअर्ड लोन बघितला तर 80,000 आहे. बिल्स पेएबल बघितला तर 60,000 आहे. क्रेडिटर जर शोधलात तर ते पण 60,000 दिसत आहेत आपल्याला. पूर्वाचं कॅपिटल 2 लाख आहे. सुदीपाचं कॅपिटल बघितला तर 1,20,000 त्या ठिकाणी आहे. आणि क्रांतीचे बघाल तर 40,000 आहेत. आता पहिली गोष्ट आपल्याला जी करायला सांगितली ती म्हणजे प्रोव्हिजन करायची आपल्याला रिअलायझेशन एक्सपेन्सची 1600 रुपयाची. पण आपल्याकडे फक्त 1000च रुपये आहेत. 1600 पैकी 1000 आहेत, 600 नंतर अशी काही प्रोव्हिजन करायची नाही. तर आपण पहिलं रिअलायझेशन घ्यायचं 1,20,600 रुपयाचं. डायरेक्ट फर्स्ट रिअलायझेशन 1,20,600. ते ऍड केलं 1000 की 1,21,600. त्यातनं आता आपण प्रोव्हिजन करूया. लेस प्रोव्हाइडेड फॉर रिअलायझेशन एक्सपेन्सेस. किती प्रोव्हाइड करायचे? 1600 रुपये सांगितले, तेवढे वजा केले, राहिले 1,20,000 रुपये. आता जे 1,20,000 रुपये राहिलेत त्यातनं आपल्याला काय द्यायचंय? लोन, बिल्स पेएबल आणि क्रेडिटर्स 80, 60, 60. लेस पेड 10% लोन, बिल्स पेएबल and creditors. रेशो काढायला लागेल त्याचा बघा. 80, 60, 60. 4 4 शून्य घालवले तर 8 6 6 2 न भाग जाणार आहे. 4 दून 8, 3 दून 6 आणि 3 दून 6. 4 3 3. 80,000, 60,000, 60,000चा रेशो आला. आता या रेशोत हे 1,20,000 भाग आपल्याला वाटायचे. 4 ने 3 7 ने 3 10 रेशोची टोटल. 1,20,000ला 10 न भागला की किती येतात? 12,000. 12 चोक 48,000 लोनला येतील. 12 त्रिक 36,000 बिल्स पेएबलला आणि 12 त्रिक 36,000 क्रेडिटर्सला. 1,20,000 रुपये संपले. आता बघा, नील झाली कॅश अवेलेबल. 32,000 राहिलं लोन, 24,000 रुपये राहिले बिल्स पेएबल आणि क्रेडिटर्स. आता फर्स्ट रिअलायझेशन तर संपले. आता वळायचं सेकंड रिअलायझेशनला. ते 1,55,400. लेस म्हणण्यापूर्वी सेकंड रिअलायझेशन म्हणायचं. सेकंड रिअलायझेशन किती पैसे आलेत बघा? 1,55,400. आता या तिघांना म्हणजेच लोन, बीपी आणि क्रेडिटर्सला किती पैसे द्यायचे बघा. लोन 32,000, बिल्स पेएबल 24,000 आणि क्रेडिटर्स 24,000. 24 दून 48 आणि 32 80,000 रुपये लागतात. आपल्याकडे 1,55,400 आहेत, त्यामुळे आपण सहज देऊ शकू. लेस पेड 10% लोन, बिल्स पेएबल and creditors. 4 3 3. 80,000 रुपये आपण वाटणार आहे. डायरेक्ट देऊन टाका. 32,000 बिल्स पेएबलला 24,000 आणि क्रेडिटर्सला आपण 24,000. या ठिकाणी हे जे 3 आयटम्स होते हे लागोपाठ तिन्ही आयटम आपले नील झालेले आहेत. क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, आणखीन लोन. आता आपण कॅपिटल्सकडे येणार आहे.
तत्पूर्वी आपण 80,000 मायनस केले की शिल्लक राहतात 75,400 कॅश अवेलेबल. आता आपण कॅपिटलकडे वळत असताना 1, 2, 3 आकडे आपण जिथे लिहिलेत, सगळ्यात पहिले आपल्याला 20,000 रुपये कोणाला द्यायचे? सुदीपाला देणं गरजेचं. ते आपण देऊन टाकू. अल्टिमेट एक्सेस कॅपिटल म्हणून तिचं 75,400 मधनं लेस पेड सुदीपाच अल्टिमेट एक्सेस कॅपिटल फक्त सुदीपाला द्यायचे 20,000 रुपये. तिला 20,000 रुपये दिले की तिचे राहतात 1,00,000 आणि इकडं 75,400 मधनं 20,000 गेले की 55,400 अशी आपली कॅश अवेलेबल होते. सुदीपाला हे पैसे देऊन झाल्यानंतर आता आपल्याला 2 आकडा लिहिलेला जो आहे तिकडे यायचंय एक्सेस कॅपिटल स्टेटमेंटला. 2 आकडा जिथं तुम्ही लिहिलाय तिथं पूर्वाला 40 आणि सुदीपाला 20 असे 60,000 रुपये आपण देणं अपेक्षित आहे. 60,000 पैकी आपल्याकडे आत्ता आहेत किती? 55,400 देऊन टाकू. लेस पेड पूर्वा अँड सुदीपाज एक्सेस कॅपिटल. आता हे एक्सेस कॅपिटल काही रेशोत आपल्याला देणार आहे. 40,000 आपण पूर्वाला देणार आहे, सुदीपाला 20, म्हणजे 2 एके 2, 2 दूने 4, 2:1 रेशोत आपण हे तिला वाटू, कारण तेवढे एकूण पैसे आपल्याकडे नाही आहेत. 60,000 देणं आहे, 55,400 आहेत, तेवढे आपण 2:1 रेशोत काय करूया? वाटूया. आता 55,400ला 2 ने 1 3, 3 न भागलं की आपल्याला किती मिळतील? तर 55,400ला 3 न भागलं की आपल्याला मिळतील 55,400 भागिले 3. याचं उत्तर आपल्याला काढावं लागेल. किती मिळतंय बघा? 18,000 समथिंग आपल्याला या ठिकाणी काय होतील? मिळतील. तुम्हाला किती मिळत आहेत मला सांगा. आपण जे काही देणार आहोत हे 55,400 रुपये, ते कोणाकोणाला देणार आहोत? तर तुम्हाला जे आत्ता दाखवलं मी, 60,000 रुपये आपण देणं होतं, 2 आकडा जिथे लिहिला पैकी पूर्वाचे 40,000 आणि सुदीपाचे 20,000 अशा पद्धतीत. पण तेवढे 60,000 नसल्यामुळं आपण काय करतोय? दोघीत वाटतोय. कसे वाटायचे? तर अगदी सोपं आहे. 55,400ला 3 न भागायचे. किती येतात बघा? 3 न भागल्यावर 3 एके 3 राहिले 2, 25, 3 8 24, 14, 3 चोक 12, 20, 3 सक 18, 20 67, 18,467 गुणिले 2 केलं की 36,933 अशा पद्धतीत येतील. 36 ने 18 54, 9 ने 4 13, म्हणजे 57, 55, 367 आणि 400, 55,400 अशा पद्धतीत आपण हिशोब जुळवायचा आहे. आता हे मायनस केलात की काय होईल? 2 लाखातनं 36,933 गेले की राहिले 1,63,067 आणि 18,467 1 लाखातनं गेले की राहिले 81,533. अशा पद्धतीत आपण हे वाटप केलेलं आहे. आता आपण वळणार आहोत थर्ड रिअलायझेशनकडं.
हे जे थर्ड रिअलायझेशन आहे ते आहे 1,58,000. 1,58,000 रुपये मिळत आहेत. त्याच्यात आणखी एक गोष्ट अशी आहे की 1,600 रुपयाची प्रोव्हिजन रिअलायझेशन एक्सपेन्सला केली होती, पण ऍक्च्युली ते 1,000च रुपये झाले, म्हणजे 600 वाचलेत. ते इथं आपल्याला काय करून घ्यावे लागतील, ऍड करून घ्यावे लागतील. ऍड एक्सेस प्रोव्हिजन फॉर रिअलायझेशन एक्सपेन्सेस. सोळाशे होती, लागले 1,000, म्हणजे राहिले 600. सो झाले आता 1,58,600. आपल्याला जर आठवत असेल तर आपण देणं होतो 40 आणि 20 60,000चं एक्सेस कॅपिटल पैकी आपल्याकडे त्यावेळेला जे अवेलेबल होतं ते आपण दिलेलं 55,400. म्हणजे अजूनही आपण 4,600 रुपयाचं एक्सेस कॅपिटल काय करणं गरजेचं आहे, देणं गरजेचं आहे. त्यामुळे म्हणायचं लेस पेड पूर्वा अँड सुदीपा एक्सेस कॅपिटल. आता त्यांचं एक्सेस कॅपिटल किती आहे बघा, पूर्वाचं आणि सुदीपाचं. तर त्यांचा रेशो आपण काढला होता बघा, 2:1. त्याच रेशोत वाटायचं, 3 न भागायचं 4600ला, म्हणजे येतील 1,533. त्याला 2 न गुणलं की येतील 3,067. 33.33 आणि 66.67. त्यामुळे 1 ना आपण वाढवतो 50च्या पुढं असला की, त्यामुळे 67 आले. आणि 0.5च्या पेक्षा कमी आहेत 33, म्हणून इकडं 33.33चे 33 आले. टोटल जर घेतलीस 3,067 आणि 1,533, तर ती बरोबर 4600 या ठिकाणी येईल. आता हे ॲड केले, मायनस केले की आपल्याला किती शिल्लक राहतात, 1,54. इकडं बघा 1,60,000 राहतील पूर्वाचे, 80,000 राहतील सुदीपाचे आणि 40,000 आहेत क्रांतीचे. म्हणजे थोडक्यात हे जे प्रपोर्शन आहेत, ज्याला आपण 3 आकडा दिला, 1,60,000, 80 आणि 40, तेवढंच कॅपिटल राहिले. ते आता आपल्याला काय करायचंय, पेड करायचंय. आपल्याकडे अवेलेबल पैसे आहेत 1,54,000. शेवटची स्टेप, लेस पेड पूर्वा सुदीपा अँड क्रांती कॅपिटल. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्याला माहित आहे. इकडे सुरुवातीला आपण घेतला होता बघा 4:2:1. त्या रेशोत आपण काय करणार, पेड करून टाकणार 4:2:1 रेशोत. आता 4:2:1 मध्ये देत असताना रेशोची टोटल 4 आणि 2 6 आणि 1 किती होते, 7. 1,54,000ला जर आपण 7 न भागलं तर 22,000 येतात, ज्याचा रेशो 1 आहे. त्या क्रांतीला आपण हे 22,000 देऊ. 22,000ला या 2 न जर गुणलं रेशोतल्या तर 44,000 येतात. ते आपण दिले सुदीपाला, आणि त्याला 4 न गुणलं 22,000ला की पूर्वाचे येतात 88,000. आपले 1,54,000 रुपये देऊन झाले. कॅपिटल बॅलन्स आपला झाला नील. थोडक्यात कॅश अवेलेबल राहिलेली नाही. आता द्यायचे होते बरेच, पण दिलेत किती बघा. देणं गरजेचं होतं 1,60,000 रुपये पूर्वाला, दिलेत 88. वरच्यापेक्षा खालचा आकडा कमी. थोडक्यात देणं होते 1,60,000, दिले 88, म्हणजे आपला लॉस झालेला आहे त्या पूर्वाचा किती, तर 72,000 रुपयाचा. सुदीपा बघितलं तर 80तनं 44 गेले की 36,000 आणि
क्रांती बघितलं तर 40,000 पैकी 22 दिले म्हणजे 18,000. हे लॉस देखील प्रपोर्शनमध्ये आहेत बघा. 4 आज 2 आत 1, 18 एके 18, 18 दुने 36 आणि 18 चोक 72. सो 4 आज 2 आज 1. तर अशा पद्धतीनं हा जो प्रॉब्लेम आहे हा आपण या ठिकाणी सोडवलेला आहे पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशचा. कोणालाही जर काही शंका असेल तर निश्चितपणानं मला कॉल करा. एकदा पुन्हा वहीवर हा सोडवून बघा. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.